साक्रीत बंजारा समाजाचा एल्गार, भव्य मोर्चा काढत तहसीलदारांना दिले निवेदन। साक्री शहरात बंजारा समाजाने आज भव्य मोर्चा काढून निवेदनाद्वारे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी आरक्षण लागू करण्याची मागणी केली आहे। निवेदनात नमूद केले आहे की बंजारा समाज हा अतिमागास असून त्यांचा अनुसूचित जमातीत स्पष्ट उल्लेख हैदराबाद गॅझेटमध्ये आहे। आंध्र प्रदेश व तेलंगणा येथे त्यांचा समावेश एसटी प्रवर्गात आहे। मात्र भाषावार प्रांत रचनेमुळे महाराष्ट्रातील बंजारा समाज आरक्षणापासून वंचित आहे। तसेच शासनाने नुकतेच मराठा समाजासाठी कुणबी नोंदींच्या आधारे ओबीसी आरक्षणाची अधिसूचना काढली आहे। त्याचप्रमाणे बंजारा समाजासाठीही तातडीने अधिसूचना काढून केंद्र सरकारकडे शिफारस करावी अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार किरण कोठावदे यांना देण्यात आले। समाजाच्या या न्याय्य मागणीची तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशाराही राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या वतीने देण्यात आला। निवेदन देण्यासाठी अजय जाधव, सरदार पवार, राहुल राठोड, निलेश जाधव, साईदास चव्हाण, विनोद राठोड, हेमंत राठोड, प्रशांत पवार, किरण पवार, प्रकाश राठोड, मनोज सर आदीसह महिला वर्ग तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शासनाला आमची नम्र विनंती आहे, हा समाज याची भाषा वेगळी, हा तांडा म्हणून गावाच्या कुसाबाहेर राहतो, आमच्या महिलांचे पेहराव वेगळा, आमचे देवदेवता वेगळा, तरी आम्हाला शासनाला एकच विनंती आहे की बंजारा समाजाला अनुसूचित जमातीपासून तुम्ही रोखू नका। आणि आदिवासी बांधवांना पण माझा सल्ला आहे की आम्ही तुमचं ताटातलं घेणार नाही। बंजारा समाजाने आतापर्यंत कोणावर अतिक्रमण केलेलं नाही आणि करणार पण नाही। ही आमची हक्काची लढाई आहे। आम्ही सुद्धा या जंगलामध्ये राहणारा आदिम जमाती बंजारा समाज आहे आणि आदिवासीचे आरक्षण आम्ही मिळवणार। यासाठी आम्ही रास्ता रोको आंदोलन करू, जेल भरू आंदोलन करू, मुंबई जाम करू, पण बंजारा आरक्षण आम्ही सोडणार नाही।